सर राणी थांब, पुढे नको येऊस. अहो पण का, काय झालं? थांब थांब, एक सेकंड होल्ड कर आणि माझ्याकडे पाठ करून उभी राहा. अगं मी सांगतोय तेवढं कर ना. बरं ठीक आहे. सर आता झालं का? वळू का आता मी? 2 मिनिटं थांब थांब, वळू नकोस, थांब होल्ड कर. अहो पण तुम्ही सांगत पण नाही मला की तुम्ही काय करताय. सांगतो होल्ड कर. ओके डन. वळू का आता? हो वळ. This is for you. सर हे माझ्यासाठी आहे, खरंच माझ्यासाठी आहे. मग काय आता मी वकील हो, ऑफकोर्स तुझ्यासाठी आहे. हा सर पण तुम्हाला हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कशासाठी केलं? कशासाठी म्हणजे अगं एवढं काही खूप जास्त नाही केलंय मी. तू एक काम कर, इकडे बस. ये बस बस बस. थँक्यू सर. थँक्यू राणी, तू जे काही केलंस ना माझ्यासाठी त्याच्या पुढे हे सगळं नथिंग आहे. अगं आज तुझ्यामुळे आई आणि आबा एकमेकांशी बोलले अँड आय एम शुअर त्यांच्यातली वादही मिटते. आय कॅन्ट इवन टेल यू, मी आज किती रिलॅक्स्ड फील करतोय. आता सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ द्यात. इतकी वर्ष मी जो त्याग केला, आज मला त्याचं फळ मिळालं. तर विचारही केला नव्हता की फॅक्टरीमध्ये माझंही योगदान आहे. चला, मी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणायचं. मालते, कसला विचार करताय? जो आजवर केला नाही तो. आज जे काही झालं ना, त्यामुळे मला एक दुसरी बाजू कळली. म्हणजे काय बोलताय काकी? म्हणजे या फॅक्टरीच्या उभारणीत मी किती महत्वाची होते हे आज लक्षात आलं रे माझ्या. इतकी वर्ष मी फक्त कष्ट करत राहिले, पण कधीच कोणी कौतुकाची थाप दिली नाही मला. पण चला, उशिरा का होईना माझ्या कष्टाचं चीज झालं.